नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत ठाकरे. आपण पाहत आहात माझं युट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल. हे समोर आपण पाहत आहात वेद मंदिर आहे आणि हा जो हायवे आहे हा नाशिक त्र्यंबक हायवे आहे आणि त्याच्या समोरच अगदी समोर हे जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंता यांचं कार्यालय आहे आणि त्याच्या शेजारीच जो काल आपण व्हिडिओ पाहिला हर्षद राजेंद्र पवार संतोषी मातानगर सातपूर या ठिकाणी राहणारा या विद्यार्थ्याने एकाच वर्षात 4 स्पर्धा परीक्षा देऊन 4ही स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलं आणि आपलं जे वकिली शिक्षण आहे लॉचं ते पूर्ण करून तो नाशिक कोर्टात आज मी तिला प्रॅक्टिस देखील करत आहे आणि येत्या 2 महिन्यात तो नगर परिषदचा लेखा अधिकारी म्हणून या पदावर रुजू होणार आहे. तर आपण पाहत आहात राजेंद्रजी पवार आणि हे त्यांचं दुकान, हे छोटस दुकान आहे, टपरी आहे. नाशिक महानगरपालिकेने त्यांना टपरी दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी या ठिकाणी बसतो तर एक 12 ते 15 वर्षापूर्वी मी उघड्यावर बसायचो, एक छत्री लावायचो, रोडाच्या कडेला रोडही लहान होता आणि खूप धूळ माती ऊन पाणी थंडी पाऊस थंडी हे सर्वांपासून संरक्षणाचे कुठलंही साधन नव्हतं. परंतु समाज कल्याण विभागाची जी योजना होती या योजनेच्या अंतर्गत आणि महानगरपालिकेतर्फे मला ही स्टॉल देण्यात आलेला आहे आणि स्टॉल मध्ये मी छोट्या खाणी असा व्यवसाय करीत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण ते पाहत देखील आहात की खरोखरच छोट्याशा स्टॉल मध्ये ते या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत आणि व्यवसाय करून आज तसं पाहिलं तर छोटस घर छोटस दुकान पोटाला मिळतं इतकं फक्त कमाई आणि त्या कमाईत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं आणि मुलांचं शिक्षण करणं, ते शिक्षणातून मुलांना घडवणं आणि एका मोठ्या पदापर्यंत पोहोचवणं या ठिकाणी ही आनंदाची बाब आहे आणि गौरवाची देखील बाब आहे की आपण राजेंद्रजी पवार यांना भेटत आहोत. मी राजेंद्रजी पवार यांची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर नमस्कार जयरवदास राजेंद्रजी पवार साहेब, आपण या ठिकाणी किती वर्षापासून दुकान लावित आहात? पण किती वर्षापासून दुकान लावत? मी साधारण ते 20-25 वर्षापासून दुकान लावतोय. जे हर्षदने यश संपादन केलं आहे आणि तुम्ही जो व्यवसाय करीत आहेत ते व्यवसायाच्या माध्यमातून मुलांना इथपर्यंत शिकवलं, त्या मागचं थोडस माहिती माझ्या चॅनलला द्या. कारण कालचा व्हिडिओ जवळपास हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी तसेच हितचिंतकांनी पाहिलेला आहे आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रभर पोहोचला पाहिजे आणि याचा एक चांगल्या गोष्टीचा अनुकरण समाजातील मुलांनी, बहुजन समाजातील मुलांनी घेतला पाहिजे. तर तुम्ही एक छोटी मुलाखत द्या. प्रथमतः जय रविदास, महाराष्ट्राचे हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले तसेच शाहू महाराज यांना मी नमन करून मी माझे 2 शब्द सांगतो. प्रथमतः मी ज्यावेळेस दुकान मांडले त्यावेळेस माझ्याकडे व्यवसायासाठी काहीच नव्हतं. तरी मी माझं कुटुंबाचं उदरनिर्वाह कसं करायचं हे फार कसोटीने करायचो आणि मुलांना शिक्षणासाठी खास करून मी त्यांच्यावर प्रेस केलेला होता. शिक्षण हे घेतलंच पाहिजे, अज्ञानाकडून विज्ञानाकडे जातोय हे समजलं पाहिजे. या गोष्टीतून बहुजन मुलांनी बी हा बोध घ्यावा. माझ्या मुलांची कडी मेहनत
आणि जे अभ्यासावर जोर दिला, जो अभ्यास करून त्याने जे मिळवलं त्याच्याबद्दल त्याचे फार फार अभिनंदन करतो. आणि त्याचे श्रेय मी माझ्या मिसेस आणि मुलालाच देतो. त्याच्याबद्दल मला त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण आज समाजातील बहुजन समाजातील मुलांनी बी त्याचा आदर्श घेऊन शिक्षण चांगल्या पद्धतीनं करावा, चांगला अभ्यास करावा आणि आपली प्रगती करावी या दृष्टीने मी सांगू इच्छितो. बस. जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर पवार साहेबांनी देखील या ठिकाणी ते सांगितलेलं आहे, शिक्षणाचं जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा आणि शिक्षण प्रत्येकाने घ्यावा, प्रत्येकाने चांगला अभ्यास करावा. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी देखील बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला होता 16व्या शतकात. म्हणजेच ज्ञान आणि शिक्षण किती महत्वाचं आहे. शिक्षणाच्या जोरावर आज भले भले खूप मोठे झालेले आहेत. अतिशय साधारण व्यक्ती खूप भले मोठे झालेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर जो आपण प्रेरणेचा एक भाग या ठिकाणी आपण या प्रेरणेसाठी जो व्हिडिओ बनवत आहोत, ते व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते आहे की आजची पिढी कुठे चाललेली आहे आणि ज्याच्या मनात आणि ज्याच्या मनगटात आणि मस्तकात मेंदूत खऱ्या अर्थाने दम आहे, तो आज नक्कीच पुढे निघून जाईल. आणि खरं पाहिलं तर आजची परिस्थिती काय आहे, MC स्टँड नावाचं एक गाणं येतं आणि त्या गाण्यामध्ये आमच्या माता भगिनीचे इज्जतीचे लक्तरे तोडले जातात. अतिशय घाणेरडा आणि अश्लील भाषेत ते गाणं हे गायलेलं आहे आणि ते जनसामान्यामध्ये या युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित झालेलं आहे. आणि त्या गाण्याला जवळपास 5+ मिलियन लोकांनी पाहिलेलं आहे आणि अतिशय आचकट विचकट गाणं आहे. त्याचबरोबर ॲनिमल नावाचा पिक्चर येतो, चित्रपट येतो. त्या चित्रपटात एक भाऊ दुसऱ्याला संपवतो आणि असंख्य लोक तो मारून टाकतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही. अशा पद्धतीचं आज चित्र जनसामान्यांमध्ये उभं करण्याचं काम ही जी व्यवस्था आहे, एक प्रकारची समाज बिघडवण्याची एक विशिष्ट एक आपण म्हणूया की यंत्रणा आहे, ती यंत्रणा काम करीत आहे. परंतु याच्या विपरीत, याच्या उलट जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हर्षदने जे यश संपादन केलेलं आहे, परिस्थिती कितीही बिकट असो, परिस्थिती कितीही मागासलेली असो, परंतु जिद्द, चिकाटी आणि मेहनत जया अंगी आहे, तो नक्कीच पुढे जाणार आहे. आणि या ठिकाणी मी हेच सांगू इच्छितो आणि या सर्व बाबींमागचा एकच संदेश देऊ इच्छितो की आपण आचकट विचकट आणि आज जी परिस्थिती जी जनसामान्यांवर आणि सभोवताली जी चाललेली आहे ती अतिशय विदारक आहे. देश आज कुठल्या स्थितीला जात आहे, संस्कृती कशा पद्धतीने, सांस्कृतिक जो दहशतवाद आहे तो सिरियलच्या माध्यमातून असो अथवा चित्रपटाच्या माध्यमातून असो, ते घाणेरडे एक समाज निर्माण करण्याचं काम हे चित्रपट आणि सिरियल्सच्या माध्यमातून होत आहे. तर या ठिकाणी आपल्या उद्दिष्टावर, आपल्या जो लक्ष्य आहे, आपलं लक्ष, त्या लक्ष्यावर आपलं लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण गेलं पाहिजे. त्या हेतूनेच आपण आपला मार्गक्रमण केला पाहिजे. या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो आणि जाता जाता एक नक्कीच सांगेन की हर्षदने जे ह्या अतिशय बिकट परिस्थितीत जो काही मार्ग मिळवलेला आहे आणि यश संपादित केलेलं आहे, हे यशामागचे खरे शिलेदार आणि खरे हक्कदार हे त्याचे आई आणि वडील आहेत. म्हणून अशा आई वडिलांचा आपण नक्कीच आदर्श
घेतला पाहिजे आणि तरुण मुलांनी सगळं काही असतं घरात, सर्व काही घरात असतं, सगळ्या फॅसिलिटी असतात, घरात गाडी असते, क्लासला जायला गाडी असते, महागडे महागडे ट्युशन असतात, तरी देखील ते मुलं आज मितीला यशस्वी होत नाही. तर यशस्वी होण्यामाग कुठल्याही प्रकारची संपत्ती लागत नाही अथवा सगळ्या ज्या साधन सुविधा असतात त्या लागत नाही. फक्त मनात जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे आणि मेहनत असली पाहिजे आणि तुमच्या मनगटात आणि मेंदूत बळ असलं पाहिजे, तर नक्कीच तुम्ही यश संपादित कराल. या ठिकाणी पवार साहेबांचं खूप खूप मी अभिनंदन करतो. त्यांच्या मुलाने जे यश संपादित केलं आहे त्याबद्दल तुमच्या दोघं दाम्पत्यांचं खूप खूप या ठिकाणी समस्त माझ्या परिवारातर्फे, युट्यूब चॅनल तर्फे मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. थांबतो. नमस्कार. मी चंद्रकांत ठाकरे.